नमस्कार मित्रांनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ. मी अरुण. कोल्हापूरला ट्रिप झाल्यानंतर ऑटोनी चाललो आहे अंबाबाईचं, माझ्या महालक्ष्मीचं दर्शन घ्यायला. आंघोळ वगैरे करून फ्रेश होऊन नारळ वगैरे घेतलं आणि गेटच्या आतमध्ये जाताना आई दिसली. आईच्या पाया पडलो. मित्रांनो, खूप प्रसन्न वाटत आहे, कारण की आईचं बोलावणं आलं. माहीत नव्हतं कोल्हापूरची ट्रिप योगायोगाने लागली आणि खरंच मन खूप प्रसन्न आलं. ही आई मला सुखात, माझ्या कुटुंबाला सुखात आणि कायम खुश ठेव, हीच आईचरणी प्रार्थना केली. मित्रांनो, जीवनामध्ये कधी काय होईल काहीच सांगता येत नाही. आपलं जीवन खूप अनमोल आहे, म्हणून प्रत्येक जीवन जगत असताना चांगलं जगा. गर्दी होती, पण काही हरकत नाही. आणि हे गोंधळ बोलत असताना एक मस्त असं गाणं बोलत होते हे. आणि आईचं आता थोड्याच वेळात दर्शन होणार आहे आणि आईला बघण्याची इच्छा खूप भारी वाटलं. आणि भरपूर भाविक कोल्हापूर या ठिकाणी आले होते महालक्ष्मीचं दर्शन घ्यायला. आणि मित्रांनो, हे जे मंदिर आहे ना, हे मला वाटते 1400 किंवा 2000 वर्षापूर्वीचं मंदिर असेल. इकडे मोगल येऊन लूटमाळ करायचे. नंतर संभाजी महाराजांनी ह्या मंदिराचं रक्षण केलं होतं, याला संरक्षण दिलं होतं. इथं वरुण राजा, सूर्यदेव असे भरपूर आहेत. आणि हे मंदिर खरंच म्हणजे खूप भारी आहे, टिकाऊ आहे. आणि आता तुम्हाला थोड्याच वेळात आईचं दर्शन होईल. ज्या ज्या लोकांना आईचं दर्शन घ्यायचं तुम्ही दर्शन घेऊ शकतात. आणि महालक्ष्मी आई मंदिरात आल्यानंतर जे आपलं मागणं असतं आईकडे, हे आई आम्हा सर्वांना चांगलं ठेव, आमचं आरोग्य चांगलं ठेव आणि आमच्या कुटुंबाला संरक्षण दे, हेच आईकडं अशा खूप काही गोष्टी मागितल्या. बघूया आता कोणकोणत्या गोष्टी पूर्ण होतात. मित्रांनो, जर तुम्ही कधी कोल्हापूरला आलात तर नक्की महालक्ष्मीचं दर्शन घ्या, कारण की आईचं बोलावणं आलं तर तुम्हा सगळ्यांना यायलाच लागतं. आणि खरंच मित्रांनो, एवढे भाविक होते, सगळेजण फोटो घेत होते मंदिराचे. मी पण थोडे फोटो वगैरे घेतले, व्हिडिओ वगैरे काढले. आणि एक मी बोललो छोटा ब्लॉग बनवूया. मित्रांनो, दर्शन माझं 15 मिनटात झालं आणि मजा आली. नंतर माझी मुलगी आरोही, हिच्यासाठी थोडी शॉपिंग वगैरे केली. हिला थोडं गळ्यातलं वगैरे घेतलं. आणि मित्रांनो, दर्शन खरंच छान झालं. जर तुम्ही कधी आलात तर या महालक्ष्मीला. आणि नंतर इकडे एक संगीताचा कार्यक्रम चालू होता. हे जे तुम्ही बघत आहात, हे भक्तिमय असं महालक्ष्मीचं गाणं बोलत होते. नंतर रिक्षाने वापस गेलो. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.